नमस्कार मित्रांनो, माझे नाव विक्रम आहे. मी एक 22 वर्षांचा मुलगा आहे, ज्याच्या डोळ्यात करिअर आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची स्वप्ने होती. माझ्या मनात माझ्या कुटुंबासाठी अफाट प्रेम होते आणि खास करून माझ्या आईसाठी, जे जगातल्या प्रत्येक एकुलते एक मुलाच्या मनात असते. आमचा बंगला शहरातल्या अशा भागात होता जिथे फक्त श्रीमंत लोकच राहत होते. आमचे घर खूपच आलिशान होते. घराच्या समोर मखमली लॉन आणि खूप मोठ्या फुलांनी भरलेला एक बगीचा होता. गॅरेजमध्ये खूप साऱ्या महागड्या गाड्याही होत्या. पण म्हणतात ना की या जगात जे दिसतं तसं काहीच नसतं. आमच्याही घरात असंच काहीतरी होतं. आमच्या या श्रीमंतीच्या आणि चमकधमकच्या मागे एक भयानक कटकारस्थान शिजत होतं. आणि त्याचा अंदाज मला तेव्हा आला जेव्हा आमच्या घरातील मायेच्या आणि प्रेमाच्या सुगंधाऐवजी एक विचित्र कडवटपणा विरघळू लागला. माझे बाबा केदारनाथ यांच्या रिअल इस्टेटमध्ये खूप मोठे नाव होते. त्यांच्या एकाच इशाऱ्यावरती शहरातल्या जमिनी यांच्या खरेदी विक्री केली जायची. मोठमोठे टावर उभा राहायचे. माझे बाबा माझ्यासाठी एक सुपर हिरोपेक्षा कमी नव्हते. त्यांनी माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या होत्या. माझी आई सुमित्रा, ती आमच्या घरातील जीव की प्राण होता. तिच्याशिवाय आमचे घर हे घर नव्हते. मी कितीही थकून आलो तरी आईचा आवाज ऐकताच माझा पूर्ण थकवाच नाहीसा व्हायचा. माझे बाबा, ते सुद्धा माझ्या आईला खूपच जीव लावायचे. तिच्या प्रत्येक इच्छा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. पण न जाणे आता आमच्या घराला काय झाले होते. कुणाची तरी वाईट नजर लागली होती. आमच्या नात्यात आता दुरावा येऊ लागला होता. आणि जेव्हा नात्यात दुरावा येऊ लागतो तेव्हा मोठमोठी घरे हे कोसळून विखुरतात. आमच्या घरात विनाशाची पहिली वीट तेव्हा रचली गेली जेव्हा बाबांनी रीना नावाच्या एका मुलीला त्यांची पर्सनल सेक्रेटरी बनवली. रीना आल्यापासून काही आठवडे सर्व काही व्यवस्थित होते. पण हळूहळू गोष्टी आता बदलू लागल्या होत्या. बाबा रात्री घरी आता उशिरा येऊ लागले होते आणि आईने उशिरा येण्याचे कारण विचारल्यावरती त्या आईला काहीतरी उत्तर देऊन गप्प करत असे. बाबा आता घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करू लागले होते. आधी बाबा जेवणाच्या टेबलवरती बसून आईसोबत खूप गप्पा मारत असत. दिवसभर त्यांच्या सोबत घडलेल्या गोष्टी ते आईला सांगत असत. पण आता बाबा ऑफिसमधूनच जेवण करून येऊ लागले होते आणि आईसोबत बोलणे तर ते टाळायलाच लागले होते. ऑफिसमधून आल्यावरती ते सरळ बेडरूममध्ये जाऊन झोपत असत. हळूहळू आईचा चेहरा सुकू लागला होता. ती आतल्या आत कसल्या तरी चिंतेत होती. कदाचित तिला ते आधीच समजले होते जे आमच्या कुटुंबासोबत पुढे घडणार होते. आता ही घटना त्या दिवशीची आहे ज्या दिवशी बाबा रीनाला घेऊन घरी आले होते आणि त्यांनी आईला सांगितले की काही महत्त्वाचे पेपर्स तयार करायचे आहेत. त्यासाठी ते रीनाला घेऊन घरी आले आहेत. बाबांनी आईला रीनासाठी चहा बनवायला सांगितला. रीना दिसायला जितकी सुंदर होती तिच्या डोळ्यात तितकीच लबाडी दिसून येत होती. ती आमचे घर आणि घरातील एक एक वस्तू अशी पाहत होती जणू या सगळ्या गोष्टी आता तिच्याच होणार आहेत. इतक्यात
आई तिच्यासाठी चहा घेऊन आली. रीनाने मुद्दाम चहाचा कप फरशीवरती पाडला आणि सगळ्यांना असं भासवलं की आईने तिच्यावरती चहा ओतण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे बाबांनी आईला सर्वांसमोर झापले. तुला समजत नाही का? तू काय कामवाली आहेस? लक्ष कुठे? जा, हा सांडलेला चहा पुसून घे. बाबांच्या तोंडून हे शब्द ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आले, पण आई काहीच बोलू शकत नव्हती. आईच्या डोळ्यातील ही विवशता पाहून माझं काळीजच फाटले आणि मला रीनावरती खूपच राग आला होता. आता घरामध्ये पेपर बनवण्याचे काम चालू झाले होते. तेव्हा आईला आणि मला समजले की ज्या गोष्टीचे पेपर बनवण्याचे काम आता घरामध्ये चालू आहे ते दुसरे तिसरे काही नसून आमचे वडिलोपार्जित जमिनीचे पेपर्स बनवण्याचे काम चालू होते. ती जमीन शहराच्या एकदम मधोमध आणि एका प्राईम लोकेशनवरती होती आणि ती जमीन बाबा आता विकण्याचा प्रयत्न करत होते. पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की ती जमीन आईच्या नावावरती होती आणि बाबा जबरदस्तीने आईला त्या पेपरवरती सही करण्यासाठी भाग पाडायला लावत होते. पण आईने स्पष्ट शब्दात बाबांना सांगितले की ही जमीन मी माझ्या मुलाच्या भविष्यासाठी ठेवलेली आहे. ती कोणत्याही परिस्थितीत मी विकणार नाही आणि एका बाहेरच्या बाईच्या सांगण्यावरून तर मुळीच नाही. आईच्या या वाक्याने बाबा भयंकर चिडले आणि आई बाबांमध्ये खूपच कडाक्याचे भांडण झाले. खरं तर याच घटनेपासून आमच्या घरातील गोष्टी आणखीनच भयानक वळण घेऊ लागल्या होत्या. आता त्या दिवसापासून रीना ही आमच्या घरातच राहू लागली होती आणि ते पण आई बाबांच्या खोलीत. त्यामुळे घरातील वातावरण आता खूपच खराब झाले होते. घरात मला सतत एक दबाव वाटू लागला होता. बाबा तर रात्रभर रीनासोबत खोलीतच बंद असायचे आणि रात्रभर त्यांचा हसण्याचा आवाज बाहेर यायचा आणि शेजारच्याच खोलीत आई उशीत तोंड खुपसून रडत असायची. पण मित्रांनो, इथून पुढे जे काही घडले त्याने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. कारण आता यापुढची घटना तुमच्या अंगावरती काटे आणणारी आहे. त्या दिवशी मी आमच्या घराच्या बाहेर बाबांना एका विचित्र माणसासोबत बोलताना पाहिले. तो माणूस बाबांच्या ऑफिसमधला तर मुळीच वाटत नव्हता, कारण त्याने पूर्ण काळे कपडे घातले होते. त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची एक मोठी माळ होती. कपाळावरती भस्म फासलेले होते. तो एक मांत्रिक वाटत होता. त्याने बाबांना एक पुडी आणि एक तावीज देत काहीतरी सांगितले. बाबांनी ती पुडी आणि ते तावीज घेऊन घरात आले आणि त्याच दिवसापासून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि त्याच दिवसापासून आईची तब्येत खूप खराब झाली. ती सारखीच आजारी पडू लागली होती. तिच्यावरती कसलेही औषध असर करत नव्हते. पण ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती की ज्या दिवसापासून हे तावीज घरात आले आहे त्याच दिवसापासून आईसोबत विचित्र घटना घडू लागल्या होत्या. आता ही गोष्ट त्या दिवशीची आहे ज्या दिवशी माझ्या आयुष्यातील सगळ्यात भयानक घटना घडली आणि कदाचित मला आणि आईला या गोष्टीची चाहूल लागलीच होती. 13 नोव्हेंबरची ती रात्र. बाहेर खूपच थंडी पडली होती, पण घरातील वातावरण एखाद्या वणव्याप्रमाणे तापले होते. 13 नोव्हेंबरच्या त्या संध्याकाळी आई आणि बाबांमध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू झाले होते आणि ते भांडण
इतक्या विकोपाला गेले होते की बाबा आईला म्हणाले, तू आता माझ्या रस्त्यातील दगड बनली आहे सुमित्रा, आणि माझ्या वाटेत येणाऱ्या दगडाला कसे बाजूला करायचे हे मला चांगलेच ठाऊक आहे. असे म्हणून बाबा त्यांच्या खोलीत निघून गेले. आई सुद्धा तिच्या खोलीत जाणारच होती. इतक्यात तिची नजर माझ्यावरती पडली. तिने मला सुद्धा खोलीत जायला सांगितले आणि ती तिच्या खोलीत निघून गेली. तिचा तो रडवलेला चेहरा मी कधीच विसरू शकत नाही, कारण त्या दिवशी मी माझ्या आईला शेवटचे पाहिले होते. आता आम्ही सगळे झोपी गेलो होतो आणि जवळपास रात्रीचे 1:30 वाजले होते. मी गाढ झोपेत असताना अचानक मला एक घाण वास येऊ लागला. तो वास इतका उग्र होता की माझी झोपच उडाली. सुरुवातीला मला वाटले की घरात एखादा उंदीर मेला असेल. हळूहळू तो वास आणखीन उग्र होऊ लागला आणि आता मला असे वाटू लागले होते की जणू काही की कोणीतरी कच्चे मांस जाळत आहे. मी वास घालवण्यासाठी खिडकी उघडली आणि तेव्हा माझ्या लक्षात आले की बाहेरची हवा स्वच्छ आणि एकदम नॉर्मल आहे. म्हणजे हा वास आमच्या घरातूनच येत होता. आणि ह्याच विचाराने माझ्या अंगावरती काटा उभा राहिला. मी बाहेर आलो गॅलरीत आणि तेवढ्यात आईच्या खोलीतून जोरजोरात पाया पडल्याचा आवाज येऊ लागला. मी पळतच बाहेर आलो. बाहेर गॅलरीत एक छोटा 0 वॅटचा बल्ब जळत होता. त्याच्या उजेडात मी पाहिले की बाबा आईच्या खोलीतून एकदम शांतपणे बाहेर आले. मी बाबांना विचारले, बाबा काय झाले? हा आवाज कसला होता? सगळं ठीक आहे ना? आणि आई कुठे आहे? बाबांनी एकदम शांतपणे माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात काहीच भावना नव्हती. जणू काही ते एक बाहुलीच आहेत. माझ्या या प्रश्नावरती बाबा मला म्हणाले, जाऊन झोप विक्रम. आतापर्यंत ठीक नव्हतं, पण आता इथून पुढे सर्व काही ठीक होईल. मी माझ्या खोलीत परत येऊन बेडवरती पडलो, पण मला खूपच अस्वस्थ वाटत होते. मला सारखे असे वाटत होते की आईसोबत काहीतरी भयानक घडले आहे आणि माझी ही चिंता आता एका भयानक आठवणीतच बदलणार होती. कारण मी आता पुन्हा माझ्या खोलीतून बाहेर आलो आणि आईबाबांच्या खोलीकडे गेलो आणि समोर मी जे काही पाहिले ते पाहून माझे रक्तच गोठले होते. माझ्या डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. मी जेव्हा आईबाबांच्या खोलीच्या समोर गेलो तेव्हा त्यांच्या खोलीचे दार अर्धवटच उघडे होते. मी दरवाजा ढकलला आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी समोर पाहिले की माझी आई आता पंख्याला लटकलेली होती. तिचे शरीर काहीच हालचाल करत नव्हते आणि पूर्ण शरीर आता निळे पडले होते. डोळे उघडे होते आणि जीभ बाहेर लटकत होती. तिच्या नखातून काळे रक्त वाहत होते. तिचे पाय जमिनीपासून काही इंचाच्या वरतीच होते. त्यामुळे ही आत्महत्या आहे हे माझ्या मनाला पटतच नव्हते. पण सगळ्यात भयानक आणि अविश्वसनीय गोष्ट म्हणजे आईच्या पायाखाली एक चिन्ह बनवले होते, काळे आणि गोल वर्तुळ. त्या वर्तुळामध्ये काही त्रिकोणी आकृत्या होत्या आणि विचित्र चिन्ह रेखाटले होते आणि त्याच्या मधोमध एक लिंबू ठेवलेले होते. त्यावरती हळद, कुंकू आणि काही टाचण्या मारलेल्या होत्या. ते खूपच भयानक असे दृश्य होते आणि पूर्ण घरात काळे पडदे लावलेले होते. ते खूपच असे भयानक दृश्य होते जे की मी शब्दातही सांगू शकत नाही. मी आता जोरजोरात ओरडून रडू लागलो. पण बाजूलाच खुर्चीवरती बसलेले बाबा एकदम शांत होते.
त्यांना या सगळ्यांचा कसलाच फरक पडत नव्हता. मी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले आणि त्यांनी ही एक आत्महत्येची केस म्हणून नोंद केली. आणि जेव्हा पोलीस आईच्या बॉडीला घेऊन जात होते तेव्हा आईच्या हाताची एक मूठ बंद होती आणि त्यात काहीतरी दाबलेले होते. मी गुपचूप ती मूठ उघडली आणि त्यात मला जे काही भेटले त्यावरून मला एक गोष्ट समजली होती की आईने ही आत्महत्या केलेली नाही, तर तिला ब्लॅक मॅजिक करून मरायला भाग पाडले होते. कारण आईच्या मुठीत मला तेच तावीज भेटले होते जे त्या दिवशी बाबांना त्या मांत्रिकाने दिले होते. आणि या गोष्टीचा मला आता प्रचंड राग येऊ लागला होता. आता आईला जाऊन फक्त 10 दिवस झाले होते. रीमा आणि तिचा मानलेला भाऊ आर्यन यांना घरी आणले होते, पण त्या दोघांच्या वागण्यावरून मला ते कुठूनच बहीण भाऊ दिसत नव्हते. पण बाबांनी त्या दोघांना घरी का आणले होते? मी हा प्रश्न जेव्हा बाबांना विचारला तेव्हा बाबांनी माझ्या एक कानाखाली मारले आणि मला सांगितले की आजपासून रीनाच तुझी आई आहे. लहानपणापासून मला कधी ओरडूनही न बोलणारे बाबा आज त्यांनी मला कानाखाली मारले. यामुळे मला खूपच वाईट वाटत होते. मी तिथून काहीही न बोलता सरळ माझ्या खोलीत निघून गेलो. बाबांनी आता घरातील आईचे सर्व सामान, साड्या, वस्तू आणि घरातील एकुलता एक हार लावलेला फोटो सुद्धा काढून स्टोर रूम मध्ये फेकून टाकला. बाबांना आता बाकी सगळे नको झाले होते. त्यांना हवी होती ती फक्त आणि फक्त रीनाच. आता रीनाला घरात येऊन फक्त 2च दिवस झाले होते आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने रीना मला टोमणे तर मारतच होती. पण ती मला घरातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्नही करत होती आणि ही गोष्ट माझ्या सुद्धा लक्षात आली होती. आणि अशातच तिने हलक्या हाताने तिची स्वतःची नस कापली आणि जोरजोरात ओरडू लागले. बाबा आणि आर्यन पळतच आले. त्यांनी रीनाला काय झाले म्हणून विचारले. तेव्हा रीनाने सांगितले की मी तिला तिची नस कापून मारण्याचा प्रयत्न केला आहे. रीनाचे हे वाक्य ऐकून बाबांनी मला मारायला सुरुवात केली. मला मारत मारत त्यांनी घराच्या बाहेर ढकलले आणि त्यांनी ते वाक्य बोलले जे त्यांना बोलायला नको होते. बाबा म्हणाले, विक्रम, आजपासून तू माझ्यासाठी मेला आहे. निघ इथून आणि पुन्हा मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस. जा आणि कुठेतरी जाऊन मर जशी तुझी आई मेली आहे. मला विश्वासच बसत नव्हता की माझे बाबा मला असे बोलत आहेत. माझे बाबा जे कधी काळी माझ्यावर जीव ओवाळून टाकायचे, आज त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी फक्त आणि फक्त तिरस्कारच होता. त्या रात्री खूप भयानक पाऊस पडत होता. मी माझ्या आईचा फोटो घेऊन भिजतच रस्त्याने अनवाणी पायाने चालत चाललो होतो. त्या दिवशी मी आकाशात पाहून एक शपथ घेतली की मी पुन्हा या घरात येईन आणि एक मुलगा म्हणून नाही तर तुमच्या सगळ्यांचा कर्दन काळ म्हणून. आता माझ्याकडे जायला काहीच ठिकाण नव्हते. त्यामुळे मी माझ्या आईच्या गावी गेलो. तिथे आमची एक जुनी हवेली होती, पण ती हवेली आता पूर्ण खंडर झाली होती. त्या हवेलीत आता कोणीच राहत नव्हते आणि गावकरी म्हणायचे की ती हवेली एक शापित हवेली आहे. मी त्या हवेलीच्या आतमध्ये गेलो तेव्हा मला जाणवले की हवेली खंडर तर होती, पण इथे नक्कीच कोणीतरी राहत होते. मी हळूहळू हवेलीमध्ये फिरू लागलो.
आणि तेव्हा मला तिथे एक म्हातारी दिसली. ती खूपच वयस्कर म्हातारी होती आणि तिचा शेवट आता कधीही होणारच होता. मी त्या म्हातारीपाशी गेलो आणि मी काही बोलणारच की इतक्यात ती म्हातारी मला म्हणाली, "ये विक्रम, ये. मी तुझीच वाट पाहत होते रे बाळा. तू जर नसता आलास ना, तर माझा जीव अडकून पडला असता बघ. मला मरताही नसते आले बघ बाळा." ती म्हातारी एक ब्लॅक मॅजिक करणारी म्हातारी होती. गावातील लोक तिला डाकीन असे म्हणायचे. पण ती म्हातारी पूर्वी आमच्या वाड्यातीलच एक मोलकरीण होती. माझी आई त्या म्हातारीच्या अंगाखांद्यावर खेळली होती आणि आई तिला आईप्रमाणेच मानत असायचे. मी तिला पाणी पाजले, जेवण दिले आणि मरण्यापूर्वी तिने मला ओळखले होते. ती म्हणाली, "विक्रम, तू इथे स्वतः नाही आलास बाळा. तुझे नशीब तुला घेऊन आले आहे." तिने मला सांगितले की माझ्या आईने आत्महत्या नाही केली, तर तिला आत्मबंधन विधी केला गेला होता आणि त्या विधीद्वारेच तिला मारण्यात आले होते. हे ऐकून माझे डोळे पांढरे झाले. तिने तिच्या झोळीतून एक कपड्याची बाहुली काढली आणि माझ्या हातात दिली आणि माझ्या हातात देत ती म्हणाली, "विक्रम, ही साधी बाहुली नाहीये बाळा. ही माझ्या वर्षानुवर्षांची सिद्धी आहे आणि आता ही बाहुली मी तुला देत आहे, कारण तुला आता याची गरज पडणार आहे. या बाहुलीने तू तुझ्या दुश्मनांना गुलाम बनवू शकतोस किंवा संपवूही शकतोस. फक्त तुझ्या शत्रूचा एखादा अंश, केस, रक्त किंवा कपडा यात बांधून ठेव. मग बघ, तो पाय रगडत तडफडत तुझ्याकडे येईल, तुझी माफी मागेल." इतकं बोलून त्या म्हातारीने प्राण सोडले. पण मरताना त्या म्हातारीने मला एक अस्त्र देऊन गेली होती, ज्याच्या पुढे जगातील कोणतीही शक्ती टिकू शकत नव्हती. आणि ते अस्त्र म्हणजे ती बाहुली, जिच्या मदतीने मी माझ्या आईच्या मृत्यूचा आणि माझ्यावरती झालेल्या अन्यायाचा आता बदला घेणार होतो. मित्रांनो, याच्या पुढील कथा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.